नमस्कार, मी आकाश जाधव. आपल्या बँक एक्झामचं जे कॅलेंडर आहे ते ऑलरेडी प्रकाशित झालेलं आहे आणि काल एस-एस-सीच्या एक्झामचं कॅलेंडरसुद्धा प्रकाशित झालेलं आहे. अशा वेळेला काही फ्रेशर विद्यार्थी, काही अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी हे कधीही द्विधा मनस्थितीमध्ये असतात की हे करू की ते करू, मी IBPSची तयारी करू की मी SSCची तयारी करू. हे सगळं सांगत असताना मी माझा जो टोन आहे तो न्यूट्रल टोन, मला फक्त बेस्ट ऑफ बोथ द वर्ल्ड्स ह्या पद्धतीने सांगायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ते सांगू शकतो त्याच्यासाठी इलिजिबलसुद्धा आहे, कारण की दोन्ही परीक्षांची दुनिया मी पाहिलेलीसुद्धा आहे आणि दोन्ही परीक्षा मी स्वतः पास केलेल्यासुद्धा आहेत. तर त्यामुळं ह्या दोन्ही एक्झामबद्दलची माहिती मला असं वाटतं या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मिळाली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आपल्यासाठी नेमकं काय बनलेलं आहे. काही विद्यार्थी असतात जे टिपिकली कमी वेळेमध्ये त्यांना सिलेक्शन पाहिजे असतं, ते IBPSसाठी बनलेलं असतात आणि ज्यांचं हॉरायझन एक 2 ते 3 वर्षाचं असतं. अशा विद्यार्थ्यांसाठी निश्चितच मला असं वाटतं, त्यांना जर वाटत असेल की आपल्याला एक परमनंट फिअरलेस टाईपचा जॉब म्हणा किंवा ज्याच्यामध्ये कसलाही प्रायव्हेटेशनचं फिअर नसावा जॉबला, बाकी वर्कलोड आणि बाकी सगळ्या गोष्टी बघितल्या तर एक बॅलन्स असावा, अशा वेळेला विद्यार्थी SSCच्या पाठीमागे जाईल. तर निश्चितच या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण आपल्या आजच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून जे ते करणार आहोत. व्हिडिओ पाहत असताना मला फक्त एक अनाउन्समेंट करायची होती. आपली प्युअर SSC CGLची बॅच, ज्याच्यामध्ये SSC CGLची वेगळी टीम असलेली आपली बॅच Tier 1 प्लस Tier 2ची ऑफलाईन बॅच ही 25 मे पासून स्टार्ट होते आणि ऑनलाईन बॅच आपली मिड जूनच्या आसपास जे ते स्टार्ट होणार आहे. SSCचं कॅलेंडर आत्ताच आलेलं आहे. आपण एकदा SSCच्या कॅलेंडरवर नजर टाकूयात आणि मग बाकी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यानंतर बघूयात. SSCचं कॅलेंडर जर तुम्ही बघितलं तर हे काल आलेलं कॅलेंडर आहे, SSCच्या वेबसाईटवर आहे, रिवाईज होऊन आलेलं आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला सिलेक्शन पोस्टची जाहिरात ही जी आहे ही 2 जूनला जाहिरात आलेली दिसू शकते. एकच मिनिट, मी फक्त डेट ऑफ ॲडव्हर्टिजमेंट 2 जूनला सिलेक्शन पोस्टची जाहिरात येईल. स्टेनोची 5 जूनला येईल. हिंदी ट्रान्सलेटर ते जाऊ द्या. कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल CGLची जाहिरात 9 जूनला येईल. सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस ही 16 जूनला येईल. CHSL कंबाईंड हायर सेकंडरी ही 12वी बेसिसची एक्झाम ही जी ॲडव्हर्टिजमेंट आहे ती 23 जूनला. मल्टीटास्किंग 10वी पास विद्यार्थ्यांना 26 जूनला. सांगण्याचा मुद्दा जून महिन्यामध्ये CGL, CHSL, MTS आणि SI आपल्याला ज्याला PSI म्हणतात तिकडे सब इन्स्पेक्टर सगळ्या एक्झाम फक्त जून महिन्यात आहेत. थांबा, अजून थांबा. जून महिन्यामध्ये JEEची जी एक्झाम आहे, डिप्लोमा सिव्हिल, डिप्लोमा इलेक्ट्रिकल, डिप्लोमा मेकॅनिकल, डिग्री पण चालेल, हे एक्झाम येतील. पुढे कॉन्स्टेबलची ॲड जुलै सप्टेंबरमध्ये येईल, टेंटेटिव्ह सांगितलेलं आहे. त्यात हेड कॉन्स्टेबल, त्याच्यानंतर तुम्ही बघितलं की कॉन्स्टेबल इन दिल्ली पोलीस, त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं सगळ्यात मोठी ॲडव्हर्टिजमेंट असते कॉन्स्टेबल GD ही ऑक्टोबर 25मध्ये येणार आहे. तिथून खाली बऱ्यापैकी एक्झाम जे आहेत ते डिपार्टमेंटल दिसत आहेत. ह्या महत्त्वाच्या सगळ्या एक्झाम जूनमध्ये येणार आहेत. व्हिडिओचा पाठीमागचा उद्देश पण ते होता की CGL, CHSL आणि MTS तिन्ही जाहिराती जूनमध्ये येण्याची माझ्या तरी हयातीत पाहत असताना पहिली वेळ आहे की सगळ्या जाहिराती जूनमध्ये येणार आणि अपकमिंग पुढच्या 3-4 महिन्यानंतर त्यांच्यासुद्धा परीक्षा होणार. तर जूनमध्ये या जाहिराती आहेत. ह्या जाहिरातीचं वाटल्यास मी जे PDF आहे ते PDF डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतो. सर मग आम्ही त्यासाठी काय करावं? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही स्वतःचा टाईम होरायझन चेक करा. सर मला 1 ते 2 वर्षाच्या आतच सिलेक्शन पाहिजे, घरची कंडिशन खूप खराब आहे, बँक एक्झामचा रस्ता निवडावा. सर एक 2 ते 3 वर्षाचं होरायझन माझ्यासमोर आहे, तर अशा वेळेला मी कोणत्या एक्झामला जावं आणि मला एक स्टेबल जॉब पाहिजे, अशा वेळेला SSCचा विचार तुम्ही करू शकता. त्यातल्या त्यात काही विद्यार्थी जे अंडर ग्रॅज्युएशन लेवलला आहेत, 10वी पास, 12वी पास, त्यातल्या त्यात डिप्लोमा किंवा ITI झालेले विद्यार्थी, असे विद्यार्थी जे आहेत हे SSC आणि रेल्वेचा पर्याय जे ते अलीकडं घेऊ शकतात. त्या पाठीमागचं कारण असं आहे की SSCची एक्झाम जर तुम्ही रेल्वेची बघितलं तर इमिजिएट तुम्हाला वाट पाहायची गरज पडत नाही कोणत्या एक्झामसाठी, कारण की इमिजिएट 10वी बेसिस आणि 12वी बेसिसच्या एक्झाम तुम्हाला सोबत मिळतात. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. माझी एक विद्यार्थिनी आहे निकिता नावाची. 2022ला जेव्हा आपण कोविड नंतर बॅचेस चालू केल्या 4 मार्चला, मला वाटतं ती त्यावेळेस आली होती. तर 4 मार्च 22च्या बॅचेसपासून तिने स्टार्ट केलं आणि ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला 12वी झाल्यानंतर फर्स्ट इयरला असताना ॲडमिशन घेतलं संकल्पमध्ये. तिचं ग्रॅज्युएशन लेट झालं, त्याच्या आधी तिला IB मध्ये नोकरी लागली, इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरी लागली, ग्रॅज्युएशनच्या आधी नोकरी लागली. तर अशा अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी मला असं वाटतं SSCवाला ऑप्शन निश्चितच चांगला आहे. सर मी दोन्ही एक्झाम सोबत टार्गेट करू का?
मी माझ्या वेळेला केल्या होत्या, कारण की त्यावेळेसचा पॅटर्न वेगळा होता, त्यावेळेसचं कॉम्पिटिशन वेगळं होतं. आता करण्याची आवश्यकता नाही. इनफॅक्ट मी केले नव्हते, मी सहज दोन्ही एक्झाम एकाच वर्षी अपेअर केले तर 2010ला. पण आता सिनारिओ पूर्ण वेगळा आहे. आता गणितावरचा इंग्लिशवरचा वेटेज कंपॅरेटिव्हली कमी केला आहे, जी केचा वेटेज जो आहे तो वाढवलेला आहे. तर माझं असं म्हणणं होतं की दोन्ही एक्झाम सोबत टार्गेट करू नका, वन एक्झाम ॲट अ टाईम ह्या पद्धतीने करायचं आहे. सर, व्हॉट इज आफ्टर IBPS बँक एक्झाम? त्यानंतर काय, तर त्यानंतर आपण शक्यतो काय पाहतो, इन्शुरन्सची एक्झाम पाहतो एओच्या. त्याच्यानंतर आपण काय पाहतो, सिडबी, नाबार्ड, RBI ह्यांच्या जे ग्रेड बीचे जॉब्स असतील ते पाहतो, असिस्टंटचे जॉब पाहतो. पण व्हॉट इज आफ्टर SSC एक्झाम? तर SSCच्या ह्या पोस्ट निघाल्याच्या नंतर उद्या चालून तुम्ही निश्चितच UPSCची एक्झाम जे ते टार्गेट करू शकता. बरं, जे विद्यार्थी पोलीस भरतीची वर्षानुवर्षे तयारी करताना मी पाहतो, म्हणजे आजपर्यंत शक्यतो कोणत्याही कॉलेजला बाहेरगावी निघायचं असेल तर माझा सेमिनारला निघायचा वेळ हा पहाटेचा असतो. तर पहाटेला निघत असताना मला असा कोणताही रस्ता जो आहे तो मराठवाडा विदर्भात दिसला नाही की त्या रस्त्याला पहाटेच्या वेळेला पोलीस भरतीचे मुलं नाहीत. एवढे मुलं असतात. पण ह्याच मुलांना एक दुसरा चांगला ऑप्शन SSC GD कॉन्स्टेबलचा आहे, ज्यांच्या जागा एका जाहिरातीमध्ये 25-30 हजारापासून ते 55-60 हजारापर्यंत एका जाहिरातीमधून जागा असतात. ती सुद्धा ॲडव्हर्टिजमेंट ऑक्टोबरमध्ये सांगितलेलं आहे. सोबत ज्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेटायझेशनचं फिअर वाटतंय, ज्यांना वर्क लाईफ बॅलन्स जो त्यांना असं वाटतं की एखाद्या SBI POच्या जॉबमध्ये मिळत नाही आहे, तर असे विद्यार्थी SSCचा रस्ता घेऊ शकतात. ज्यांना असं म्हणतं की काम किती करून घ्या पण सॅलरी जास्त पाहिजे आणि प्रमोशन जास्त पाहिजे, असे विद्यार्थी बँकेचं ऑप्शन जे ते बघू शकतात. काही विद्यार्थ्यांना आपण आपल्या चष्म्यानं पाहण्यापेक्षा आपल्याला लोक कोणत्या चष्म्यातून पाहतात, अर्थात सोशल स्टेटसवर सुद्धा बोलतात. तर सोशल स्टेटसवर बोलत असताना किंवा पाहत असताना निश्चितच SSCच्या जॉबचं सोशल स्टेटस हे बँक एक्झामपेक्षा जास्त आहे. आता मुद्दा येतो, सर असं होऊ नये की एखादा मुद्दा कव्हर केला नाही. बँकिंगच्या सगळ्या एक्झाम IBPS कंडक्ट करते आणि SSCची एक्झाम TCS कंडक्ट करायची. आता ती एक्झाम एडिक्विटी नावाच्या कंपनीकडे आलेली आहे. आता ते आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पुन्हा चर्चा आणि गदारोळ चालू झालेला आहे की एक्झाम कशी होईल. पण ज्या प्रिलिमिनरी स्टेप्सपासून मी माहिती काढली, TCSचा एक मोठा स्टाफ ह्या कंपनीनं रिक्रूट केलेला आहे आणि रिक्रूट केल्याच्या नंतर आता सध्याला छोट्या छोट्या सेंटरपेक्षा मिनिमम 250-300च्या कॅपॅसिटीचं सेंटर असावं, अशा मिनिमम ह्या कॅपॅसिटीच्या मोठमोठ्या कॉलेजेसची सेंटर सोबत त्यांचं टाईप चालू आहे. नेमकं एक्झाममध्ये काय होईल, कसं होईल, कोणत्या पद्धतीने एक्झाम कंडक्ट होईल हा येणारा काळच ठरवेल. पण ॲटलिस्ट चालू करत असताना त्यांच्या साईडनं पावलं जे आहेत हे चांगल्या पद्धतीनं मोठे सेंटर, गावातले सेंटर, कॉलेजेस ॲज अ सेंटर, अशा पद्धतीनं त्यांचं जे जो प्लॅनिंग आहे तो सध्याला सुरू आहे. आणि बऱ्यापैकी TCSचा स्टाफ जो त्यांनी स्वतःकडे वळून त्या पद्धतीनं त्याच स्टाफच्या भरोश्यावर काम जे ते सुरू केलेलं आहे. आणि कंडक्ट ऑफ एक्झाम ह्या बाबतीत सुद्धा नंबर ऑफ शिफ्टमध्ये जास्त शिफ्टमध्ये एक्झाम होत असल्यामुळं SSCच्या केसमध्ये नॉर्मलायझेशन जे ते भरपूर जास्त होतं, जे बँक एक्झाममध्ये कंपॅरेटिव्हली कमी होतं. त्यामुळे या दोन मॅटरवर जे आहे ती बँक एक्झाम SSCला जे ते भारी पडते. पुढे आपल्याला SSCच्या जॉबमध्ये खूप लोकांना असं वाटतं की मुंबई हे ऑप्शन आहे, तसं नाही आहे. मुंबई हे एकमेव, दिल्ली हे एक, मी शब्द मागे घेतो. खूप लोकांना असं वाटतं की SSCच्या जॉबच्या केसमध्ये दिल्ली हे एकमेव ऑप्शन आहे, तसं नाही आहे. मुंबईमध्ये सुद्धा भरपूर मिनिस्ट्रीच्या ज्या आहेत त्या तुमच्या एम्बेसीज आहेत, तिकडे सुद्धा जॉब्स आहेत. दुसरं म्हणजे इन्कम टॅक्स, सेंट्रल एक्साईज हा सगळ्यात जास्त मुंबईमधून कलेक्ट होतो. मी ऐकलं आहे की भारताच्या 40% इन्कम टॅक्स जे आहेत किंवा कॉर्पोरेट टॅक्स जे आहेत हा फक्त आणि फक्त मुंबईमधून कलेक्ट होतो. जर तसा असेल, सगळ्यात जास्त जागा इन्कम टॅक्स आणि सेंट्रल एक्साईजच्या मुंबईला असतात, नार्कोटिक्सच्या वगैरे असतात. तर हे सगळं पाहता मुंबई असल्यामुळं आपल्याला सगळ्यात साधं गोष्ट सांगायला तर इन्कम टॅक्सची समथिंग 26च्या आसपास काहीतरी त्यांचे डिव्हिजन्स आहेत. पूर्ण नॉर्थ ईस्टचे 7 राज्य मिळून, 7 सिस्टर्स मिळून एक आहे गुवाहाटीला. सगळ्या 7 राज्यांचे मिळून एक. पण महाराष्ट्रासाठी मुंबई 1, पुणे 2, नागपूर 3. महाराष्ट्राच्या एका राज्यामधून टॅक्स कलेक्शन जास्त असल्यामुळं असे 3 डिव्हिजन इन्कम टॅक्सची इकडे आहेत. तर त्यामुळं आपल्याला डिव्हिजन्स बदलून पण आपलं राज्य न बदलता आपला जॉब जो आहे तो पुढे कंटिन्यू करता येतो. तर अशा पद्धतीनं मी दोन्ही एंडशी तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगितलेले आहेत. बँक एक्झामबद्दल तर मी सांगतच असतो. आता SSC CGL 2025 सोबत काय काय अपॉर्च्युनिटी आहेत ते सुद्धा बघा. SSC CGL सोबत जर तुम्ही बघितलं तर SSC CGL 2025 केंद्रीय विभागों ने
बेजी अब तक 7,000 वैकेंसीज 10,000 से अधिक पदों के लिए हो सकती है भरतियां. ही खूप जुनी न्यूज आहे. त्याच्यामध्ये आता अजून चेंजेस झालेली ही न्यूज आहे 16 एप्रिलची. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चेंज होऊन आता हा आकडा जो आहे तो जवळपास 16,000 वैकेंसीज रिपोर्टेड आहेत. लोक म्हणतात की 20,000पर्यंत हा आकडा जाऊ शकतो. सध्याला रिपोर्टेड वैकेंसीज SSC CGL मध्ये जी एक्झाम 9 जूनला येणार आहे त्यांच्यासाठी साधारणतः एवढे आहेत आणि ती 16,000 रिपोर्टेड आहेत आणि 20,000पर्यंत आकडा जाऊ शकतो. बरं त्यामध्ये असलेल्या वैकेंसीजमध्ये मोठ्या वैकेंसीज खूप आहेत. म्हणजे ग्रेड पे 4,600 असलेल्या 1974 वैकेंसीज आहेत. ग्रेड पे 4,200 असलेल्या 4,318 आहेत. ग्रेड पे 2800 असलेल्या 250 वैकेंसीज आहेत. ग्रेड पे 2400 असलेल्या 548 वैकेंसीज आहेत. आणि मला एक दुर्दैव आहे मला हेही माहिती आहे की आपल्या मराठी मुलांपैकी 90% मुलांना 95% मुलांना या गोष्टीचा अर्थच कळलेला नाही आहे. पण आपण त्याच्यामध्ये घुसूयात. आपण जास्तीत जास्त मराठी मुलांना तिथपर्यंत नेऊयात. निश्चितच मला असं वाटतं एक दिवस असा येईल की आपल्याला सुद्धा हे कॉन्सेप्ट जे ते जनरलाइज होऊन जातील. अजून एक गोष्ट, इन्कम टॅक्समध्ये आतापर्यंत इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरच्या जागा असायच्या जी ग्रुप C पोस्ट असायची आणि सेंट्रल एक्साइज इन्स्पेक्टर जी ग्रुप B असायची. आता इन्कम टॅक्समध्ये इन्कम टॅक्सचा पहिल्यांदा असिस्टंट किंवा UDC तुम्ही म्हणतात. तिथून पुढे इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर जी CGL लेवलची पोस्ट आहे. इन्स्पेक्टरच्या पुढे सुपरिटेंडंट आणि त्याच्यावर असिस्टंट कमिशनर ज्या लेवलला UPSC मधून IRS मुलगा जॉईन होतो. UPSC वाल्यामध्ये आणि SSC CGL वाल्यामध्ये फक्त एक पोस्ट असायची ऑफिस सुपरिटेंडंट. इन्कम टॅक्स जी CGLची पोस्ट आणि असिस्टंट कमिशनर जी UPSC IRS ची पोस्ट आणि मध्ये एक पोस्ट असायची. आता ती सुद्धा पोस्ट जी आहे ती डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये आलेली आहे. ऑफिस सुपरिटेंडंट 4,200 ग्रेड पे असलेली ग्रुप B मधली पोस्ट जी आहेत याच्यानंतर आता अपकमिंग काळामध्ये 70% रिक्रुटमेंट ह्या डायरेक्ट होतील. फक्त 30% रिक्रुटमेंट या इन्स्पेक्टर टू ऑफिस सुपरिटेंडंट ज्या आहेत त्या प्रमोशनवाल्या होतील. तर तशा टोटल ऑलमोस्ट 16,000च्या आसपास त्यांच्या ज्या त्या रिकाम्या जागा आहेत सध्याला ज्या भरायच्या बाकी आहेत आणि ह्या जागा त्यांना साधारणतः ह्या अपकमिंग वर्षांच्या एक्झाममधून भरायच्या आहेत. तर इथून पुढे तुम्हाला इन्कम टॅक्सचे सुद्धा ग्रुप Bच्या पोस्ट 4,200 ग्रेड पे असलेल्या भरपूर पोस्ट पाहायला मिळतील. सर मग यांची पोस्टिंग बाहेर होईल का हो? हे घ्या इकडं. टोटल 6,700 त्यांच्या ज्या जागा आहेत ऑफिस सुपरिटेंडंटच्या CGL 25 मधून त्यापैकी त्यांनी मुंबई सर्कलसाठी हायेस्ट 992, नागपूर 133 आणि याच्यामध्ये पुणे 457, 9 1 10 आणि 10 5 15 दादा 1500पेक्षा जास्त वेकन्सीज ज्या आहेत. मी वाटल्यास ॲडिशन करतो 2 3 5 7 12 हातचाला 1 9 आणि 4 13 5 18 हातचाला 1 9 1 10 1 11 4 15 1582 वेकन्सीज. 1582 वेकन्सीज ह्या फक्त महाराष्ट्रासाठी आहेत. आणि तुम्हाला अजून जास्त दुःख वाटू द्यायचं असेल तर आज या मुंबईमध्ये नागपूरमध्ये आणि पुण्यामध्ये जाऊन इन्कम टॅक्सच्या ऑफिसमध्ये जा आणि तिथं जाऊन फक्त बघा की तिथले जे ऑफिसर्स आहेत त्यांचे नाव आणि आडनावाचे बोर्ड काय आहेत. ही एक शोकांतिका आहे की एवढ्या जास्त जागा महाराष्ट्रासाठी असून आपण त्या ठिकाणी कुठेही नाही आहेत. मी मागच्या एका याच्यामध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी ज्यावेळेला पुण्याला आली तर त्यावेळेला मला वाटतं त्यावेळेसचे मुख्यमंत्री वसंतदादा असतील तर वसंतदादा तिथे गेले होते. तर त्यावेळेस तिथली परिस्थिती बघून तिथले नाव आडनाव बघून ते त्यावेळेला म्हणाले होते की NDA महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्र NDA मध्ये नाही. तशीच काहीशी गत आपली ह्या एक्झामबद्दल झालेली आहे. तर त्याच्यामध्ये वेकन्सीज एक्झाम मला बिलकुल वाटत नाही. मी सहज एक्झाम दिलेली होती आणि सहज एक्झाम दिल्याच्या नंतर रँक जो आहे तो मिळाला होता. ESICचं इकडे बघा. ESICच्या केसमध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट इन द केडर ऑफ ग्रुप C नॉन मेडिकल पोस्ट म्हणजे SSO सोशल सिक्युरिटी ऑफिसरच्या 208 जागा, UDCच्या 783 जागा, MTSच्या 1257 जागा आणि स्टेनोच्या 175 जागा या SSCच्या माध्यमातून भरण्यात याव्यात असं सांगितलेलं आहे. आधी ESICची एक्झाम IBPS घ्यायची, आता ती एक्झाम SSCकडे गेलेली आहे आणि SSCच्या CHSL CGL आणि MTSच्या माध्यमातून ह्या सगळ्या जागा ज्या त्या भरल्या जातील. त्याच ESICच्या बघा सोशल सिक्युरिटी ऑफिसर, अप्पर डिव्हिजन क्लर्क, मल्टीटास्किंग स्टाफ स्टेनो याकडून असतील आणि ह्या सध्याच्या जाहिरातीमध्ये ह्याच जागा 2,500 ॲड झालेल्या आहेत. ह्या वर्षीच्या SSC CGL मधल्या एक्सपेक्टेड वेकन्सीज या काही असो म्हणजे निवडणुका असो निवडणुका नसो सरकार
ए असो किंवा सरकार बी असो, UPA असो, NDA असो, काही असो, या टोटल ज्या वेकन्सीज आहेत या अंदाजे यावर्षी जवळपास 16,000च्या आसपास रिपोर्टेड आहेत आणि टोटल वेकन्सीज 20,000 असणार आहेत. CGL, CHSL आणि MTSची एकाच महिन्यात असलेली एक मोठी संधी तुम्हा सगळ्यांना जी ती उपलब्ध झालेली आहेत. होपफुली या व्हिडिओच्या निमित्तानं मी तुम्हाला एवढं तरी कन्वे करू शकलो असेल असं मला वाटतं की या एक्झामचे प्लस पॉईंट काय आहेत आणि त्या एक्झामचे प्लस पॉईंट काय आहेत. जिथं आपण सध्याला कमी पडतोय होपफुली आपण तिथे चांगल्या पद्धतीने काम करू. मी सोबतच आपल्या तिकीट लाईनमध्ये प्रशांत गव्हाणे सरांचा नंबर दिलेला आहे. याही विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण ह्या पूर्ण याच्यामध्ये आलं पाहिजे, आपणही तयारी केली पाहिजे, तर CGLसाठी तुम्ही त्यांच्या कोणत्या तरी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये किंवा कशामध्ये माध्यमातून येऊन साधारणतः ते गायडन्स जे आहेत ते घेऊ शकतात. ऑफलाईन मोडमध्ये घ्यायचं असेल तर संभाजीनगरला आणि ऑनलाईन मोडमध्ये SSCची CGLची बॅच ही नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे ऑफलाईन ही बॅच 25 मेला आणि ऑनलाईन जे ते मिड जूनच्या आसपास स्टार्ट होईल त्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मला असं वाटतं या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.